नमस्कार मित्रांनो, मी विवराज हवलदार आपणा सर्वांचे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल धन्वंत राजवरती. मित्रांनो, आज आपण लठ्ठपणा कमी करणे म्हणजेच वजन कमी करण्यासाठी काय करता येईल याची माहिती घेणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, त्याचा तुम्हाला 100% खूप चांगला फायदा होईल. तर मित्रांनो, आज वजन वाढण्याची काय कारण आहेत, लठ्ठपणा का वाढतोय, तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आजची आपली लाईफस्टाईल. याच्यामध्ये आपला आहार बॅलन्स प्रमाणात नाहीये, आपण दररोज व्यायाम करत नाही, त्याचबरोबर आराम देखील प्रॉपर होत नाही आपल्या शरीराचा. त्यानंतर पाण्याचं जे पिण्याचं प्रमाण आहे ते देखील आपण योग्य प्रमाणात घेत नाही. तर अशा अनेकशा गोष्टी कारणीभूत आहेत ज्याच्यामुळे आपला लठ्ठपणा वाढतोय. आणि लठ्ठपणा वाढला की मग परत बीपी वाढणे, शुगरचा प्रॉब्लेम येणे, जॉईंटचे प्रॉब्लेम येणे, अजूनही बरेचसे घातक परिणाम होत आहेत. मित्रांनो, काही जणांना अतिवेट झाल्यामुळे अगदी हार्ट अटॅक येणे अशी सुद्धा भानगड होते. बीपी वाढला म्हणजे सायमल्टेनियसली त्याच दिशेने गेला असा प्रकार होतो. तर मित्रांनो, हे जर होऊ नये म्हणून आपल्याला आताच काय काळजी घेता येईल या विषयात आपण माहिती घेणार आहोत. तर बघा मित्रांनो, वजन कमी करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी प्रामुख्याने कराव्या लागतील. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे आपला आहार. तर हा आहार आपल्याला बॅलन्स प्रमाणात घ्यावा लागेल. आपला सकाळचा नाश्ता असेल, दुपारचे जेवण असेल, संध्याकाळचे जेवण असेल, याच्या वेळा फिक्स पाहिजेत आणि त्याच्यामध्ये योग्य ते प्रकारचे आयटम त्याच्यामध्ये समावेश झाला पाहिजे. आता सकाळच्या नाश्त्यामध्ये काय होतंय मित्रांनो, की शहरातली जी मंडळी असतील त्याच्यामध्ये मग कॉलेजची मुलं मुली असतील, जॉबवाली तरुणाई असेल, यांचा नाविलाज होतो आणि त्यांना बेकरी आयटम्स खावे लागतात. तर त्या ठिकाणी मित्रांनो आपण ड्रायफ्रुट्स असतील, फळे असतील, फळांचा ज्यूस असेल, अशा गोष्टींचा आपण समावेश करू शकतो. किंवा मोड आलेली मटकी, हरभरा, काजू, बदाम असे पदार्थ समजा संध्याकाळी जर भिजायला घातले आणि ते जर सकाळी खाल्ले तर त्याच्यातून खूप चांगले प्रकारचे प्रोटीन्स आपल्याला मिळतील. त्याचबरोबर आपण बॉईल अंडी सुद्धा खाऊ शकतो. आणि हे जे सकाळचं जेवण आहे, संध्याकाळचं जेवण आहे, ह्याच्या वेळा फिक्स पाहिजेत. सकाळचं जे जेवण म्हणजे समजा दुपारी 12च्या आत व्हायला पाहिजे, ते संध्याकाळचं जेवण 8च्या आत व्हायला पाहिजे. आता गावाकडल्या मंडळींचं हे वेळेवरती होईल, पण शहरातल्या लोकांचं कामाच्या ह्याच्यानुसार त्यांना ते ऍडजस्ट करावं लागणार आहे. परंतु त्या वेळा देखील त्यांच्या फिक्स असतील. मित्रांनो, हा आहार वेळेनुसार योग्य प्रमाणात गेला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये हे जे अति प्रमाणात घटक होते, दुग्धजन्य पदार्थ, नॉनव्हेज, गोड पदार्थ असतील, तिखट तेलकट मसालेदार पदार्थ असतील, हे जर प्रमाण व्यवस्थित प्रमाणात घेतलं तर मग आपल्या शरीरावरती त्याचा साईड इफेक्ट तेवढा होणार नाही आणि आपलं वजन नियंत्रित राहील. तर मित्रांनो, त्याच्यामध्ये फळ, पालेभाज्या यांचा देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने समावेश करू शकता, जे काही ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवले असतील. ओके, तर हा झाला आहार. दुसरी गोष्ट व्यायाम. आज आपण काय करतोय की व्यायाम करायला वेळच भेटत नाही असा बहाणा बनवतोय ऍक्च्युली. पण व्यायामासाठी आपण कमीत कमी दररोज अर्धा ते 1 तास दिला पाहिजे. उद्या उठून जर आपल्याला परत दवाखान्याला लाखो रुपये घालवायचे नसतील नीट होण्यासाठी, तर मग आज स्वतःला दररोज अर्धा 1 तास शरीरासाठी दिलाच पाहिजे. तर त्याच्यामध्ये मी असं म्हणत नाही की तुम्ही दररोज जिमला जावा आणि मोठं वजन उचला, नाही, त्याची गरज नाही. तुम्ही डेली फक्त 3 ते 5 किलोमीटर चाललात किंवा पळालात हळूहळू तरी पण चालेल. मग ह्याच्यामध्ये आज मग चालण्याचं अंतर वाढवू शकता वेळेनुसार. म्हणजे आठवडाभर 2 किलोमीटर चालले सुरुवातीला, त्यानंतर 3 किलोमीटर, त्यानंतर 4-5 असं करत त्यांचं वजन जास्त आहे ती लोक किलोमीटरचं जे चालण्याचं अंतर आहे ते वाढवू शकतात वजन लवकर कमी करण्यासाठी. पण कमीत कमी 3 ते 5 किलोमीटर तरी चालायला पाहिजे. हा सगळ्यात चांगला व्यायाम आहे. त्यानंतरची गोष्ट आहे आराम. आज बघा आपण काय करतो की संध्याकाळी कामावरनं आलो किंवा दुकानातून व्यावसायिक आहेत, कोण व्यावसायिक, मग संध्याकाळी फ्री झाले, तुमचं ते दुकान बंद करून आलात, किंवा कॉलेजची मुलं मुली असतील, कंपनीतली जॉबवाले सगळे असतील, हे आलं की आपण काय करतो संध्याकाळी मनोरंजनाच्या माध्यमातून टीव्ही, लॅपटॉप, त्याच्यानंतर सोशल मीडिया अशा गोष्टींचा वापर करत काय होतं की अशा गोष्टी पाहण्यामध्ये आपलं काय होतं की किती वाजले संध्याकाळच्या समजत नाहीत आणि मग सकाळी उठायला उशीर होतो. परत उठलं की मग सकाळच्या नाश्त्याची गडबड, त्याला हे टाइम मिळाला नाही आणि परत कामावर पळाला, कामाचा ताणतणाव, त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावर झाला. म्हणजे झोप पुरेशी आपल्याला कमीत कमी 6 ते 8 तास घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं आपली चिडचिड होणार नाही, आपल्या शरीराला व्यवस्थित आराम मिळेल. त्यानंतर पाणी. मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये 72% पाणी आहे आणि कमीत कमी 3 ते 5 लिटर पाणी आपण प्यायलंच पाहिजे डेली. पण काही जणांचं काय होतं की 1 नंबरला सारखेच लागते म्हणून पाणीच कमी पितात. पण पाणी कमी पिल्यावरती काय होतं माहिती आहे ना, डिहायड्रेशन होतं, सगळ्या शरीरावरती आपले परिणाम होतो त्याचा. त्यामुळे कमीत कमी 3 ते 5 लिटर पाणी प्यायलं पाहिजे. मग आता आपण काय काय पाहिलं, संतुलित आहार, दुसरी गोष्ट व्यायाम डेली, त्यानंतर आराम, 6 ते 8 तासाची झोप आणि पाणी 3 ते 5 लिटर. आता याच्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट आहे
की समजा तुमचं वजन खूपच वाढलेलं आहे आणि तुम्हाला लवकर कमी करायचंय, तर त्याच्यामध्ये आपण बघतो की आज मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक प्रोडक्ट्स भेटतात आणि त्याच्या सहाय्याने वजन कमी व्हायला मदत होते. तर आता आपण ते बघूयात. तर मित्रांनो, आता याच्यामध्ये मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्या आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाचे आयुर्वेदिक प्रोडक्ट्स आहेत. तर प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असू शकतो. माझा जो स्वतःचा अनुभव आहे ते मी तुमच्याशी शेअर करू इच्छितो मित्रांनो. तर हे काही माझे फोटोग्राफ्स तुम्ही बघताय की 2 महिन्यापूर्वी घेतलेले आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की माझ्या साईडला म्हणजे फॅट तुम्हाला दिसेल, डेअरी वाढलेली होती, साईडच्या पट्ट्या देखील वाढलेल्या होत्या. आणि त्यानंतर मी वेटचं मनावर घेतलं. जसं की धन्वंतरीमध्ये नवीन काही प्रोडक्ट्स वेट कमी करण्यासाठी आली होती, तर त्याचा प्रयोग म्हणलं मी स्वतःवरती जादूगर करून बघू आणि मग तुम्हाला सांगू. तर आता हे माझे काही रिसेंटचे फोटोज हे तुम्हाला दिसतात. याच्यामध्ये अगदी मी गेल्या आठवड्यामध्ये 15 तारखेला मी वेट चेक केलेलं आहे माझं. तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की त्या ठिकाणी काट्यावरती दिसतंय की 79.250, म्हणजे 83 वरनं 79, म्हणजे 4 किलो वेट माझं कमी झालेलं आहे. आणि 4 किलो 2 महिन्यामध्ये म्हणजे खूप चांगली, माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की मला याचा खरंच चांगला रिझल्ट आलेला आहे. तर ते प्रोडक्ट्स कोणते आहेत त्याविषयी तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का? मग निश्चितच आवडेल ना, कुणाला नाही आवडणार. तर मी त्याच्याबद्दल थोडक्यात 1-2 मिनिटांमध्ये सांगतो तुम्हाला मित्रांनो. तर आज मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्या आहेत. त्यामध्ये धन्वंतरी ही साताऱ्याची कंपनी 15 वर्ष जुनी कंपनी आहे आणि या कंपनीने रिसेंटली न्यूट्रा हब्स अशी एक 25+ प्रोडक्टची रेंज लॉन्च केलेली आहे. कसे आहेत खंबे? हा चुम्बन चालायला हे काय दाखवायला लागला कशाच्या बॉटल बाबा ह्या. तर ह्या दिसायला एकदम भारी आहेत मित्रांनो आणि त्यामधला कंटेंट पण तसाच भारी आहे. चला तर बघूयात एक एक काय आहे आपण हे. स्लिम रिच मध्ये गार्सिनिया, कंबोसिया, एलोवेरा, ग्रीन टी, अंगूर, गुडमारपत्ती, अद्रक, मकंदी, ग्रीन कॉफी, मेथी अशा वनस्पतींचा अर्क आहे. हा एक्स्ट्रॅक्ट आहे अशा वनस्पतींचा. तर त्याच्यामुळे काय होतं की शरीरामध्ये जी एक्स्ट्रा फॅट जमली आपल्या ती बर्न होऊन, म्हणजे ती जळून त्याचं ऊर्जेमध्ये रूपांतर होतं आणि आपलं वेट कमी व्हायला मदत होते. शिवाय याच्यामध्ये ज्या बाकीच्या सगळ्याचे कंटेंट आहे यामुळे काय होतंय की आपलं अन्नपचन चांगलं होतंय आणि जे आपल्या शरीरामध्ये फॅट, मेद आहे ते जळून तिचं वेट लॉस होण्यामध्ये मदत होते. स्लिम रिच आपल्याला फक्त 30 मिली सकाळी, हे 30 मिलीची कॅप आहे, 30 मिली स्लिम रिच ज्यूस आणि 30 मिली कोमट पाणी असं एका कपामध्ये किंवा ग्लासमध्ये तुम्ही घेऊ शकता. दोन्ही चांगलं कालवायचं आणि उपाशी पोटी सकाळी घ्यायचंय अर्धा तास अगोदर, नाश्त्याच्या अगोदर, ज्याच्यामुळे आपल्याला वेट लॉस मध्ये चांगला फायदा होईल. आता त्यानंतर हा रेड एलोवेरा ज्यूस काय आहे? रेड एलोवेरा ज्यूस मध्ये लाल एलोवेरा पल्प, अश्वगंधा, अमृत अशासारखे नैसर्गिक वनस्पतींचा कॉम्बिनेशन दिलेला आहे, ज्याच्यामध्ये अमिनो ऍसिड, विटॅमिन, खनिज, एन्थ्राक्विनोन यासारखी मजबूत अँटीऑक्सिडंट्स आहेत. आणि त्याचा आपल्याला उपयोग काय होतो की आपलं अन्नपचन चांगलं होतं, पोट चांगलं साफ खरडून होतं, शरीरातलं जे विषकारक घटक आहेत ते बाहेर काढले जातात, म्हणजे अन्न, पाणी, हवा ह्याच्यातून जे विषकारक घटक आपल्या शरीरात जातात ते सगळे नको असलेले घटक शरीराच्या बाहेर काढायचं काम रेड एलोवेरा ज्यूस करतं. त्यामुळे त्वचेचे सुद्धा प्रॉब्लेम असतील तर ते देखील सॉल्व्ह होतात. केस जर गळत असतील, तुटत असतील तर त्यामध्ये सुद्धा याचा फायदा होईल. हृदयाची कार्यक्षमता चांगल्या पद्धतीने वाढेल आणि शरीराची रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यामध्ये चांगल्या पद्धतीने मदत होईल. तर ह्याचा डोस किती हो? फक्त 30 मिली. ह्याचं पण सेम तसंच 30 मिली रेड एलोवेरा ज्यूस आणि 30 मिली कोमट पाणी एका कपामध्ये घ्यायचे, कालवायचं आणि प्यायचं. एका पाठी एक असे नाश्त्याच्या अर्धा तास अगोदर डेली घ्यायचे. तर याच्यामुळे खूप चांगला फायदा होईल आपल्याला वेट वजन कमी करण्यामध्ये. आणि याचे कुठलेही साईड इफेक्ट नाहीत, 100% नॅचरल आयुर्वेदिक आहे, कुठलेही साईड इफेक्ट नाहीत. आणि याच्या किमती आता विचाराल तुम्ही की किमती किती, तर फक्त 750 रुपयाचे हे 2 प्रोडक्ट आहेत, म्हणजे महिन्याचा खर्च आपला 1500 रुपये. आणि ह्या प्रोडक्टची कुठलीही हॅबिट पडत नाही की तुमचं वेट कमी झाल्यानंतर जर प्रोडक्ट बंद केले तर परत आपलं वेट वाढेल, असं होणार नाही मित्रांनो. तुम्ही जर पहिल्यांदा सांगितलेल्या 4 गोष्टी, त्याच्यामध्ये संतुलित आहार, पुरेशी झोप, रेग्युलर व्यायाम सकाळचा, पाणी 3 ते 5 लिटर, या जर गोष्टी परत वजन कमी झाल्यानंतर कंटिन्यू चालू ठेवल्या तर तुमचं वजन वाढणार नाही, ते आहे त्याप्रमाणे मेंटेन राहील. तर मित्रांनो, कुठले साईड इफेक्ट नाहीत, 100% तुम्ही घेऊ शकता आणि याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. आता मी तुम्हाला 79 किलो माझं वेट दाखवलं थोड्या वेळापूर्वी. तर मित्रांनो, माझं टार्गेट आहे 70 किलो आणि येत्या 4-5 महिन्यामध्ये मी तुम्हाला 70 किलो होऊन दाखवेल आणि त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला पोस्ट करेन. तर मित्रांनो, आशा करतो की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती देऊ शकलो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे मला लाईक आणि कमेंट करून कळवा. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि जास्तीत जास्त मित्रांना आपल्या हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.